नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे राजू, तुळजा त्याचबरोबर सगळेजण बसलेले असतात आणि त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आता पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि त्यासाठीच त्यांची सगळ्यांची चर्चा चालू झालेली असते. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पप्पी तिथे येते आणि पप्पी आलेली पाहून सगळेजण म्हणतात, काय ग काय पप्पी, काय झालं? तेव्हा पप्पी म्हणते, काय नाही, काम होतं म्हणून आलेली आहे असं पप्पी सगळ्यांना सांगू लागते. आणि मग राजू म्हणते, का ग कोणाला आणलेस? मग ते डॉक्टर असतात, त्यांना घेऊन पप्पी आलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता तिथे तुळजा म्हणते की काय झालं. तेव्हा ते सांगत असतात की काय माहिती आहे का, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या आता मी तुमच्याकडे ऑर्डर देण्यासाठी आलेलो आहे. आणि हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. ऑर्डर देण्यासाठी ते आलेले असतात असं सांगितलं जातं. मग राजू सांगते की हो. मग राजूला ते सांगतात की आम्ही असं एक आश्रम चालवत आहे आणि त्याच्यासाठीच आम्हाला तुम्हाला ऑर्डर द्यायची होती असं राजूला सांगितलं जातं. त्याचबरोबर त्यासाठी आम्हाला प्रोडक्टची क्वालिटीही खूप हवी आहे आणि छान पद्धतीनं हवं आहे सगळं असं त्यांचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र राजू म्हणते की हो, पण थोडीशी राजू दचकते, कारण त्यांचं जे मसाल्यांचं आहे ते बिझनेस चालू असतो. परंतु या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात त्या अशा पद्धतीनं असतात. तेव्हा तेवढ्यात सूर्या तिथे येतो आणि म्हणतो, काय झालं राजू, काही प्रॉब्लेम नाही आहे, ऑर्डर पूर्ण होणार आहे तुझी, काळजी करायची काही गरज नाही आहे. तेव्हा ती म्हणते की अरे दादा, आपण छोटे छोटे ऑर्डर पूर्ण केलेले, आपण मसाले वगैरे करायचो, पण आता हे कुरडई पापड वगैरे ह्यांची खूप मोठी ऑर्डर आहे. तेव्हा सूर्या म्हणतो, अगं काळजी करू नको, आपण सगळे आहोत ना, आता थांबायचं नाही असं म्हणत त्यांची सुरुवात झालेली असते आणि ते सगळेजण बोलत असतात. त्याचबरोबर सूर्या म्हणतो की काळजी करू नका. तेव्हा ते म्हणतात की आम्हाला ऑर्डर 8 दिवसांमध्ये हवी आहे आणि प्रोडक्टची क्वालिटी व्यवस्थित हवी आहे, त्यानंतर मग आम्ही तुम्हाला रेग्युलर ऑर्डर देऊ, कारण मुलांसाठी हे सगळं पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र या सर्व गोष्टी जेव्हा चालू झालेल्या असतात त्याच वेळी सगळ्यांना खूप छान वाटत असतं. आणि मग भागू म्हणते की आता थांबायचं नाही, चला, राजूचा एक नवीन बिझनेस सुरू होणार असतो आणि त्यामुळंच घरातले सगळेजण असे खुश झालेले असतात. सूर्या म्हणत असतो की अगं राजू, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे असं सूर्या सांगत असतो. राजूही इकडे तयार झालेली असते. राजूचंही म्हणणं असतं की ठीक आहे. आता मग सगळेजण देवाच्या पुढे तिथे हे हात जोडतात, कारण त्यांनी आता सूर्याला 5,000 रुपये ॲडव्हान्सही दिलेला असतो. फक्त सांगितलेलं असतं जर ऑर्डर व्यवस्थित मिळाली नाही तर तुम्हाला मग तो जो ॲडव्हान्स आहे, ते पैसे आहेत ते परत करावे लागणार आहेत, पेनल्टी द्यावी लागणार आहे. पण राजूच्या प्रोडक्टमध्ये काहीही प्रॉब्लेम नसतो. राजूचे प्रोडक्ट हे एक नंबर असतात आणि ते चांगल्या क्वालिटीचेच असतात हे माहिती असतं. सूर्या म्हणतो, चला, राजूच्या बिझनेसची छान अशी सुरुवात होत आहे, मला आता फक्त एवढंच पाहिजे की राजूच्या या बिझनेसमध्ये कोणतंही विघ्न यायला नको आहे. इकडे आता आशाच्या तोंडावर एवढं पाणी मारलं जातं, आशा आता शुद्धीवर येते. आणि मग छत्री जे असतो, तो मूर्ख छत्री, जो इतका नालायक आहे, ज्याला काडीचीही अक्कल नाही, तो माणूस आता तिथे बोलायला सुरुवात करतो. तो म्हणू लागतो की चला, म्हणजे आता एकदाची ही शुद्धीवर आली, आता पाणी मारत राहायचं आणि हिला शुद्धीवर आणायचं, एवढं त्याचं घाणेरडं पद्धतीचं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तो बोलत असतो. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा आशा म्हणत असते की तू बघ, कसं आहे माहिती आहे का, तू काही कर रे, पण काहीच नाही होणार, मी काहीच सांगणार नाही, एवढं लक्षात ठेव. तो म्हणत असतो, कसं आहे माहिती आहे का, की लिंगोबाचा पत्ता जोपर्यंत देत नाही तोपर्यंत हिला खायला द्यायचं, पाणी पाजायचं, ओरडू द्या. आशा इकडे ओरडत असते, अक्षरशः घसात तुटेपर्यंत ती ओरडत असते, परंतु तिचा आवाज काही बाहेर पोचत नसतो. तो म्हणत असतो, कसं आहे माहिती आहे का, इथं चिटपाखरू पण फिरकत नाही आहे, त्यामुळं तुझा आवाज कोणाकडे जाणारच नाही आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळं किती ओरडायचं आहे तेवढं वरड, परत मग तुला घशाला कोरड पडेल, मग तुला आम्ही पाणी प्यायला देतो, मग तू लिंगोबाचा पत्ता सांगशीलच की ग, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच आशा मात्र म्हणत असते, काय पण होऊ दे रे मुडद्या, मी अजिबात तुला लिंगोबाचा पत्ता देणार नाही असं आशाचं बोलणं चाललेलं असतं. आशाने ठरवलेलं असतं काही झालं तरी आता थांबायचं नाही. आणि मग इकडे सूर्याने मात्र आता त्याचं दुकान जे असतं तिथंच आपल्या राजूच्या प्रोडक्टसाठी दुकान सुरू केलेलं असतं आणि तिथं सगळे राजूचे प्रोडक्ट लावलेले असतात. सूर्याचं असं म्हणणं असतं की राजूचं जे दुकान आहे ते सुरू करायचं, छान असं दुकानाचं ओपनिंग केलं पाहिजे असंही सूर्याला वाटत असतं आणि त्यासाठी सूर्याची तयारी चालू झालेली असते. इकडे शत्रू मात्र आंघोळ करत असतो आणि त्याने काल जे पैंजण घेतलेलं होतं मंजुळासाठी ते त्याच्या खिशातच राहिलेलं असतं. त्याला माहितीच नसतं की काय झालेलं आहे. आणि इकडे तेजू मात्र त्याचे कपडे जे आहेत ते धुवायला घेत असते, चेक करत असते आणि त्याचवेळी तिला त्यात पैंजण दिसतं. ती विचार करू लागते की हे सगळं काय आहे, हे पैंजण यांनी कोणासाठी आणलं असेल, कारण तिच्या हातात तर ते पैंजण आहे, कोणासाठी आणलं याबद्दल काहीच माहिती नाही.
ती मात्र बिचारी विचारच करत असते की नक्की काय झालं असणार आहे, कोणासाठी आणलं असेल हे पैंजण, माझ्यासाठीच आणलं असेल का दुसरं कोणासाठी आणलं असेल, हा सगळा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा तिला शंकाही येत असते, नक्की यांचं काय चाललंय, हे नक्की काय करतायत, हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा मात्र तेजूला वाईटही वाटत असतं की हे पैंजण कोणासाठी असेल, कोणाला द्यायचं असेल, नक्की हे माझ्याशी व्यवस्थितच वागतायत का माझ्याशी गद्दारी करतायत, हे सगळं तिला पडलेलं असतं. परंतु ती मात्र म्हणत असते की काहीही झालं तरीही मला आता कळलं पाहिजे असं तिला वाटत असतं. त्याचबरोबर शत्रू तिथे येतो आणि तेजू मात्र बाहेर दरवाजाच्या उभी राहते. तिला तर कळलेलं असतं की हे पैंजण आणलेलं आहे, नक्की काय आहे या गोष्टींचा विचार ती करत असते. तेजू मात्र बाहेरून पाहत असते. शत्रू पैंजण शोधत असतो. तो म्हणत असतो कुठे गेलो, इथं तर खिशात ठेवलेलं होतं. आणि मग तो शोधच घेत असतो. तेव्हा मात्र तो विचार करत असतो की नक्की काय झालेलं असेल, हे पैंजण जे आहे ते कोणाकडे गेलं असेल, कोणी घेतलं असेल हे पैंजण, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र शत्रू म्हणत असतो पण हे पैंजण यातून असं पॅन्टच्या खिशात कुठून गेलं, त्याला काय पाय आले की काय, हे सगळं बोलणं त्याचं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं की इकडे सूर्याने राजूसाठी आता दुकान चालू केलेलं आहे. राजश्री मसाले हे सगळं लावलेलं असतं. दुकान छान सेट झालेलं असतं. सूर्या म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, काही झालं तरी आता या गोष्टीसाठी एकच माणूस आहे, त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे काहीच होऊ शकत नाही. बघितलं ना, हे डॅडीने दिलेले शकुनाचे पैसे होते आणि त्याचाच उपयोग आपल्या राजूच्या या दुकानासाठी झालेला आहे असं त्याचं म्हणणं असतं. आणि मग तो म्हणत असतो की या उद्घाटनासाठी एकच माणूस आहे आणि तो फक्त आणि फक्त डॅडींशिवाय काहीही होऊ शकत नाही असं सूर्या सांगत असतो. आणि त्याचबरोबर इकडे तेजू मात्र टेन्शनमध्ये असते. तेजू ग्लास धुत असते आणि अचानक तिच्या डोक्यात विचार चालूच असतात. तिला कळत नसतं की हे सगळं काय घडतंय, मी नक्की काय केलं पाहिजे आणि हे कोणाचं आहे असं म्हणत तिच्या हातातूनच ते जे ग्लास आहे तो खाली सटकतो आणि तो जो ग्लास आहे तो पडतो आणि फुटतो. आणि त्याचबरोबर तिला मात्र आता काळजी वाटत असते. शालन आणि मालन दोघीही तिथे येतात आणि पाहतात तर त्यांना धक्का बसलेला असतो, कारण तेजूच्या हातातून ग्लास पडलेला असतो, फुटलेला असतो. त्या म्हणत असतात की काय झालंय नक्की, हे असं का घडतंय, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. त्या विचारत असतात पण तेजू काहीच उत्तर देत नाही. ती म्हणते मी कोणत्या तोंडाने सांगू आणि कसं सांगू म्हणजे ह्यांना कळेल, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की धनू मात्र खात असते. तेवढ्यातच तिथे जिमी येतो आणि तो म्हणतो की खा माहिती आहे मला, आणि आता तर बाहेर पोटभर खाल्लंय ना. तेव्हा ती म्हणते की नानींनी मला चपाती कमी दिलेली होती आणि त्याचबरोबर नानींनी मला नीट जेवायलाही दिलं नाही आणि चपातीचा डबा त्यांच्याजवळ ठेवलेला. तो म्हणतो की मग जाऊन नानीशी बोल ना, मग हे असं काय करतेस, तू मला काय बोलते. ती म्हणते लग्न करून मी तुझ्याबरोबर इथं आले ना, त्यामुळं मी तुझ्याशीच बोलणार आहे, एवढं लक्षात ठेव असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र तो म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, तुझं जे काय चाललंय ना ते तुझ्याजवळ ठेव, मला काय सांगू नकोस. तेव्हा धनू सांगते की ते अंथरूण आहे ना जरा पुढच्या साईडला टाक, कारण तू अंथरूण जर अशा पद्धतीनं टाकलं तर एक प्रॉब्लेम होतोय, आणि तो म्हणजे की तू अंथरूण टाकले मग मला जायला यायला लागतं, तुला पाय लागेल याची भीती वाटते. त्यानंतर इकडे तेजू मात्र झोपलेली असते. तेवढ्यातच पैंजणाचा आवाज घुंगरं वाजवत तिथं आलेला असतो. तो म्हणजे शत्रू, आणि शत्रू म्हणत असतो की बायको कसं आहे माहिती आहे का, हे तुझ्यासाठीच आणलं आहे, एवढं नाजूक पैंजण मी दुसरं कोणासाठी कशाला आणेल असं शत्रूचं म्हणणं असतं. आणि शत्रू ते पैंजण घेऊन आता तेजूकडे आलेला असतो आणि तो तेजूला म्हणत असतो की हे घे. तेजूला मात्र प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे, म्हणजे माझ्यासाठी, मी उगीच यांच्यावर संशय घेतला असं तिच्या मनात चालू झालेलं असतं. इकडे आता गावात कुत्री हिंडतायत म्हणून सखा मामा सगळे गावातले लोक निघालेले असतात, सरपंच वगैरे असतात. आणि मग ते म्हणत असतात, सखा मामा त्यांना म्हणतो मला ना एक उपाय सापडला, ही कुत्री जी आहेत ना ते आपल्याला त्रास देत आहेत ना, तर आपण काय करूया, त्यांची नसबंदी करून टाकूया. मग सगळे हसतात आणि सखा मामाला म्हणतात मग त्या कुत्र्यांना पकडणार कोण. सखा मामा म्हणतो की आहे ना ती टीम, डॉक्टरच पकडतील. सरपंच मात्र हसू लागतात. तेवढ्यात सखा मामाला त्या गवतातून जाताना तिकडे जालिंदर दिसतात आणि ते म्हणतो की हे तर डॅडी आहेत आणि एवढ्या रात्री काय. तर सरपंच म्हणू लागतात काय झालं रे सखा मामा. तेव्हा तो सांगतो की नाही, मला इथून डॅडी जाताना दिसलेले आहेत. आता डॅडी तिथे जिथं आशाला ठेवलेलं आहे तिथं पोचलेले असतात आणि आशाला म्हणत असतात की सांगितला का लिंगोबाचा पत्ता, जोपर्यंत ही लिंगोबाचा पत्ता सांगत नाही तोपर्यंत शांत राहायचं नाही. आणि कसं आहे, हिची जी लेक आहे ना ती आमची सून आहे. आणि मग आता हा आंबा, उन्हाळा आणि आंबा हे कॉम्बिनेशनच जबरदस्त आहे असं डॅडी बोलत असतात. डॅडींचं हे सगळं जे काही बोलणं चाललेलं असतं ते
सगळं अशा हेतूने चाललेलं असतं की काहीही झालं तरीही आपल्या हिच्या घरच्यांना, हिच्या लेकरांना त्रास द्यायचा आहे. डॅडी म्हणत असतात की आता लवकरात लवकर मला पत्ता सांग, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करता येतील, असं डॅडींचं म्हणणं असतं. आणि ते इकडे आशाला चिडवत असतात आणि तिला म्हणत असतात की बघ कसं आहे माहिती आहे का, आता हे आंबे आहेत, मग हा जो शिरा आहे, आंब्याचा शिरा करायला सांगणार आणि मग शिरा आम्ही खाल्ल्यानंतर राहिलेल्या शिऱ्यामध्ये काय टाकायचं आणि नंतर तुझ्या लेकीला द्यायचा, हे मला चांगलंच माहिती आहे. हे सगळं डॅडींचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे डॅडी तिला भीती घालत असतात. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की माझा सूर्य आहे ना, त्याला जर कळलं ना तर काय होईल ते बघ, असं ती सांगत असते. त्यानंतर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की डॅडींनी इतका नीचपणा केलेला असतो की डॅडी जे आहेत ते आशाशी खूपच चुकीच्या पद्धतीनं वागत असतात आणि डॅडी आशाला त्रास देत असतात. तिला ना सरळ त्यांनी आता अशी गोष्ट केलेली असते की तिच्या पायाखाली विस्तवाची पाटी ठेवलेली असते, त्याच्यावर ती बिचारी उभी असते आणि म्हणत असतात की एक गोष्ट लक्षात ठेव, याचा तुला एवढा झळा लागत आहे तर तुझ्या लेकरांचे काय हाल करू विचार कर. ती बिचारी ओरडत असते आणि त्याचवेळी सखा मामा तिथं आलेला असतो आणि त्यावेळेस डॅडींनी आता आशाचं तोंड दाबायला लावलेलं असतं का तर तिचा आवाज पोहोचू नये. आणि आता डॅडी म्हणत असतात की हा सखा मामा इकडं काय येतोय, जर हा इकडे येत असेल तर याला कायमचं संपवावं लागणार आहे. इकडे तुळजा म्हणत असते की सूर्या ही फुलं उद्या तर लवकर उठायचं आहे, मग नक्की काय करायचं आहे, हा प्रश्न तुळजाला पडलेला असतो. आणि तुळजा मात्र हे सगळं बोलत असते आणि मग सूर्या तिच्या डोक्यामध्ये तो केसात गजरा मारतो. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.